माहेराच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्याच्या खऱ्या कपड्यामध्ये फिरती साऱ्या पोरी, तिथं म्हातारीच्या डोळीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडे निघालेल्या आपल्या मनाला जरा रोखा, कारण आता आपल्याला अभ्यासाकडे जायचंय. या व्हिडिओ मधले दोन शब्द घेऊन, एक आहे कट्ट्यावरती आणि दुसरा आहे डोईवरला, कारण तोच आहे आपला मराठी व्याकरणाचा आजचा टॉपिक, शब्दयोगी अव्यय. चला तर पाहूया काय आहे ते. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नाम किंवा नामाप्रमाणे वापरलेल्या शब्दांच्या पुढे येऊन वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणारा शब्द. आता ही डेफिनेशन इथेच ठेवूया, आपण थोडं सोप्या पद्धतीने शिकूया. इथे बघा काय लिहिलंय, देवासमोर दिवा लाव. आता देव हे एक नाव आहे, म्हणजेच नाम आहे. त्याच्या पुढे आपण एक वर्ड वापरलेला आहे समोर. जर मी हा वर्ड बोललीच नसती, मी जर बोलली असती देवा दिवा लाव, तर ह्याचा मिनिंग चेंज नसता झाला. म्हणजेच आपण या नामासमोर एक शब्द वापरलेला आहे की ज्याच्यामुळे ह्या दोन शब्दांचा एक संबंध आपल्याला इथे दिसून येतोय. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. जास्त डोकं नका लावू. एखादा मेन शब्द बघायचा, त्याला अटॅच जर दुसरा वर्ड आला, मग तो मे बी कधी कधी पोझिशन दाखवतो, कधी कधी टाइम दाखवत असतो, कधी कधी प्लेस दाखवतो. सो त्याला आपण काय म्हणणार आहे? शब्दयोगी अव्यय. जसं बघा, शाळेपर्यंत रस्ता आहे. इथे मेन शब्द कोणता आहे? शाळा. त्याला आपण वर्ड काय लावलाय? पर्यंत. मग पर्यंत काय होईल? शब्दयोगी अव्यय. घरावर कौले आहेत. मेन वर्ड काय आहे? घर. त्याच्या इथे आपण वर लावलंय, मग वर काय होईल? शब्दयोगी अव्यय. सूर्य ढगामागे लपला आहे. मेन शब्द बघा ढग आहे, त्याच्या पुढे आपण काय लावलंय? मागे. मग ह्याला आपण काय म्हणणार? शब्दयोगी अव्यय. समजलं असेल तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरे मला कमेंट करून नक्की सांगा.